सचिन स्वागत आहे तुमचं न्यूज सर्व प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे गरुड झेप मित्र मंडळ यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिर होत असतं। आज त्यांचं हे 18 मित्र मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिर होत आहे। गरुड झेप मित्रमंडळाचे अध्यक्ष माननीय श्री किशोर टोबे, काय सांगणार सर? आम्ही किती वर्ष आहे तुमचं रक्तदान शिबिर? हे आमच्या रक्तदान शिबिराचं गरुड झेप मित्रमंडळाचं 18 वर्ष आहे। गेल्या 18 वर्षापासून रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करत असतो। मागच्या वेळेस 406 लोकांनी रक्तदान केलं होतं। यावेळेस आम्हाला असं वाटतं त्याच्यापेक्षाही जास्त होईल, 500च्या आकड्याच्या आसपास रक्तदान होऊ शकतं। आतापर्यंत किती जणांनी रक्तदान केलेलं? सकाळी 6:30ला आम्ही रक्तदान स्टार्ट केलेलं आहे, तर आतापर्यंत 130 लोकांनी रक्तदान केलेलं आहे। तुम्हाला अपेक्षा किती होईल तरी? असं वाटतं आहे आम्हाला की लोकांचा जो उत्स्फूर्त सहभाग आहे, लोक येतात आहे सगळे, कारण की आम्ही गेल्या 18 वर्षापासून रक्तदान शिबिर आयोजित करतो। ज्यांनी इथं रक्तदान केलेलं असतं त्यांना आम्ही भविष्यात जेव्हाही रक्त लागलं तेव्हा रक्तपिशवी गरुड झेप मित्र मंडळाकडून आम्ही फ्री देत असतो त्यांना। पण ज्यांना म्हणजे जे इथे रक्तदान करत आहेत फक्त त्यांनाच मिळतं का कोणत्याही एखाद्या सामान्य नागरिकांना ज्याला गरज असतं त्यांना तुम्ही ते प्रोव्हाइड करतात आणि म्हणजे काही फीज वगैरे असते का फ्रीमध्ये करतात? ज्यांनी इथं रक्तदान केलेलं आहे त्यांना तर फ्री मिळतात, त्यांच्या फॅमिलीला पण आम्ही फ्री देतो, त्यांचे जे मित्रपरिवार असेल त्यांनाही फ्री देतो, किंवा ज्यांनी इथं रक्तदान केलेलं नाही कधी आमच्या परिचयाचे नाही तरीसुद्धा आम्हाला जर कॉल आला त्यांचा तर आम्ही त्यांना बी गरजू जे पेशंट असतात त्यांनासुद्धा आम्ही फ्री देतो। ते मग 1 बॅग लागू का 2 बॅग लागू का 5 बॅगी लागू, कितीही बॅगी लागू, आम्ही 1 रुपयाही शुल्क त्यांच्याकडनं आकारत नाही। आता पण किती जण रक्त तुम्ही फ्रीमध्ये दिला? आता दरवर्षी समजून घ्या 250, 300, 400 अशा बॅगी होत असतात। तर आम्ही जे रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी ज्यांची ब्लड बँक आहे, आदर्श ब्लड बँक, त्यांना आम्ही अगोदरच बोललेलं आहे की बाबा आम्हाला जेव्हा ही गरजूला रक्त लागलं, रक्तपिशवी लागली ती तुम्हाला फ्री द्यायला लागेल, तर त्यांनी बिंदास ते आम्हाला जेवढ्याही लागल्या रक्तपिशव्या ते फ्री देतात। तर आम्ही गरजूंना कधी आतापर्यंत आम्हाला वाटत नाही की कधी वापस गेला एखादा। करोना काळामध्ये 10,000 रुपयाला बॅगी भेटत होत्या आणि इतक्या शॉर्टेज होत्या, त्या पिरियडमध्ये पण आम्ही सुद्धा फ्री दिलेली आहे। बरं, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त काय आव्हान करणार तरुणांना? प्रजासत्ताक दिनानिमित्त मी हेच आवाहन करणार की सर्व नागरिकांनी समाजकार्यामध्ये सहभाग घ्यावा, रक्तदान शिबिर आयोजित करावे, रक्तदान करावे, व्यसनापासून दूर राहावे, हीच गरुड झेप मित्र मंडळाकडनं सर्वांना कळकळीची विनंती आहे। सर्व तरुण वर्गांना की व्यसनापासून दूर राहावं। आपलं नाव? माझं नाव किशोर टोबे, मी गरुड झेप मित्र मंडळाचा अध्यक्ष आहे।